दिसत नाही आणि कसं कळतं की किती अस्तव्यस्त ठेवलेलं आहे पसारा दिसते। हे चमचे खाली बसून जातात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे सारखं। पुढची एक महत्त्वाची टिप म्हणजे असे भांडे धुवून झाले की बऱ्याच जणींना नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून खूप दिवसानंतर स्वागत करते आहे। थोडं हेल्थ इश्यूमुळे व्हिडिओज नाही येत होते चॅनलवर, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा किचनशी रिलेटेड आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर मस्त अशा छान टिप्स शेअर करणार आहे ज्याच्यामुळे आपलं जे किचन आहे अगदी वेल ऑर्गनाइज्ड दिसेल, म्हणजे सुबक दिसेल, सुंदर दिसेल आणि प्रसन्न वाटेल। तर त्या कोणत्या टिप्स आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ खूप महत्त्वशीर आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक कराल, कमेंट कराल आणि शेअर कराल। तर चला पटकन व्हिडिओकडे वळूया। तर सगळ्यात आधी आपण आपल्या किचनच्या बेसिन सिंककडे वळूया। तर कधीही हा जो कोपरा असतो किचनचा तो समोर असतो किचन ओट्याच्या, जरी कॉर्नरला असलं तरी आधी लक्ष तिकडे जातं। तर हा जो कोपरा असतो आपल्या सिंकचा तो नेहमी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा। कधीच तिथे असं ओला कापड किंवा कचरा असं नाही ठेवायचं। जी घासणी असते ती सुद्धा आपण अशी प्रॉपर स्वच्छ करून ठेवायची असते, घासणी आणि भांडं। जर तुम्ही लिक्विड वापरत असाल तर या पद्धतीने खाली करून ठेवायचं। काम झाल्यानंतर लागेल तेवढंच लिक्विड घ्या म्हणजे ते लवकर खाली होतं। आणि घासणी या पद्धतीने अशी ठेवून द्यायची म्हणजे ती सुकते आणि त्याच्यामध्ये जर्म्स तयार नाही होत। आणि साबण वापरत असाल तर साबणातलं पाणी सुद्धा असं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच हे असं ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हे जे वायपर असतं तर हे वायपर कधीच असं ठेवू नका, नेहमी त्याला असं वरती टांगा तुम्ही। कारण काय होतं, त्याचा जो हा भाग असतो तो चिकट होऊन जातो। आता हा घासलाय मी त्याच्यामुळे अजिबात चिकटपणा जाणवत नाही आहे। जर तुम्ही त्याला घासलं नाही ना, हे घासलीने घासले त्याच्यामुळे निघालेलं आहे। खूप प्रयत्न करते काढायचा तरी हे काळपटपणा त्याचा जात नाही, पण इथे शेवाळं लागायला लागतं जर आपण त्याला असं पाण्यात असं ठेवलं ना त्याच्यामुळे। तर या पद्धतीनं तुम्ही चिटकवू शकता किंवा बाजूला मी तुम्हाला आता हल्ली असं बेसिन जवळ साबण वगैरे ठेवण्यासाठी छोटे छोटे असे ऑर्गनायझर रॅक मिळायला लागलेले आहे, ते सुद्धा तुम्ही इथं लावू शकतात। म्हणजे त्याच्यात तुम्ही साबण आणि हे ठेवू शकतात, ते खाली दिसणार नाही। आता इथं मी याच्यासाठी नाही लावलं, एकतर हे रेंटेड घर आहे, दुसरी गोष्ट की याच्या ज्या टाईल्स आहेत तर त्याच्यावर हे जास्त टिकतं की नाही मला डाऊट होता, म्हणून मी काही ते लावलेलं नाही आहे, पण तुम्ही नक्कीच लावू शकतात। तर हे झालं आपल्या बेसिनबद्दल की नेहमी आपण आपलं बेसिन स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं पाहिजे, टापटीप ठेवलं पाहिजे, जेणेकरून किचन प्रसन्न राहील। दुसरी गोष्ट, आता या कोपऱ्यात चमचे आणि ते मी वेगवेगळे ठेवलेले आहे। आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल सांगितलेलं आहे, आता पुन्हा एकदा सांगते आहे। माझ्याकडे हे दोन प्रकारचे आहेत, याच्यापेक्षा अजून एक मीडियम साईजचं होतं ते मी बेडरूममध्ये यूज करते कॉम्ब वगैरे ठेवण्यासाठी। तर हे दोघं वेगळे वेगळे का ठेवलेले आहेत, एक तर आपल्याला सोपं पडलं पाहिजे म्हणून, तर छोटे चमचे, फोक, त्याच्यानंतर पिलर, असे काही एखादी प्लास्टिकचा चमचा, यामध्ये छोट्या साईजचे चमचे, मोठे चमचे असे मी एका बाजूला ठेवले, जेणेकरून पाहुणे वगैरे आले, पोह्यांचा बेत असला की लागोहात आपल्याला पटापट चमचे काढून देता येतं। आणि इनकेस जर आपण हे सगळं एकत्र ठेवतोय तर मग गडबड होते, शोध पुरते। एक तर हे चमचे खाली बसून जातात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे सारखं सगळं काढून बघावं लागतं की काय सापडतंय की नाही सापडते, मग त्याने आपलं कामही वाढतं आणि किचनही मेसी होतं। तर याच्यामध्ये मी मोठे चमचे भाजीसाठी लागणारे, त्याच्यानंतर ही अद्रक खिसायची घासणी, त्याच्यानंतर गाळणी, चहा गाळायची, सीझर हे ठेवलेलं आहे। अजून एक आयडिया याच्यात असते की तुमच्याकडे जर प्लास्टिकचे डबे असतील ना अशा मोठ्या साईजचे, जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला मनी सेविंगमध्ये करायचं असेल असं ऑर्गनायझर, तर तुम्ही एखाद्या मोठ्या डब्यामध्ये याच्यापेक्षा थोडा मोठा साईज जो प्लास्टिकचा डबा असतो त्याच्यातसुद्धा तुम्ही असं ठेवू शकता। किंवा याच्यापेक्षा अजून एक आयडिया मी वापरलेली होती, ज्याचं DIY मी दाखवलेलं आहे आणि याच्याबद्दल मी भरपूरदा सांगितलेलं आहे की हा पिगी बँक होता आणि या पिगी बँकमध्ये मी हे रही ठेवते। आता रही धुतलेली आहे वरण केल्यामुळे, तर रही, त्याच्यानंतर पॅचुला आणि हे सगळं ठेवलेलं आहे, ग्रीसर ब्रश। तर निधीचं हे छोटं लाटणं तिला कधी कधी लागतं म्हणून हे सगळं ठेवते, हे दिसायलाही छान दिसतं आणि आपलं कामही होऊन जातं। आणि समोर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो तो कॉर्नर अशा गोष्टींमुळे, जर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं त्याच्यामुळे। तर या पद्धतीने आपण आपले जे चमचे वगैरे असतात ते ठेवू शकता। किंवा बाजूला मी फोटो टाकते आहे, हल्ली भरपूर प्रकारचे असे
फोक ऑर्गनायझर, स्पून ऑर्गनायझर बाजारात उपलब्ध आहेत अगदी कमी किमतीमध्ये, तुम्ही घेऊ शकतात. मला हे 120ला 3 मिळालेले होते. नाशिक रोडवरनं नाशिकच्या मेन रोडवरनं घेतलेले होते मी. तर या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात. पुढची एक महत्त्वाची टीप म्हणजे असे भांडे धुवून झाले की बऱ्याच जणींना सवय असते की ते असेचे असे आपण इथे किचन ओट्यावर या पद्धतीने उपडे ठेवतो. तर याच्यामुळे काय होतं, पाण्याचे थर तर दिसतातच, पण किचन ओट्यावर गर्दी पण दिसते आणि ते भांडे व्यवस्थित सुकतही नाही. मग अशा वेळेस काय करायचं, या पद्धतीचे भांडे ठेवण्याचे स्टँड मिळतात बाजारामध्ये. हे स्टीलचं आहे. स्टीलचं थोडं महाग येतं. हे मला 450ला मिळालं तर मीडियम साईजचं. मोठ्या साईजचे आहेत 800-850पर्यंत, पण हे आमच्या फॅमिलीसाठी ओके आहे. तर मी हे घेतलेलं आहे. आता प्लास्टिकचे पण यायला लागलेले आहेत, तर तुम्ही प्लास्टिकचेही घेऊ शकता. पण प्लास्टिकचे कसे जास्त भांडे ठेवले तर तुटून जातं. आता याला 7 वर्ष झालेली आहेत आणि हे अजूनही जसंचं तसं आहे, याला काहीच झालेलं नाही. घासणीने घासून घेतलं की अगदी नवं चकचक करायला लागतं. ते असं वाटतं की नवीनच आहे. जरी छोटे भांडे असले तरी असे छोटे स्टँडसुद्धा आता मार्केटमध्ये मिळतात. कमी भांडे असले म्हणजे चहाचे भांडे असले की चहाचं पातेलं 2-3 कप बशा, तर एवढं मोठं स्टँड ठेवण्यापेक्षा आपण छोट्या स्टँडमध्ये जरी धुवून ठेवलं ना तरी ते दिसायला छान दिसतं आणि किचन ओटासुद्धा व्यवस्थित दिसून येतो. किचन ओट्यावर पसारा नाही दिसत. आणि प्लस याच्यामध्ये भांडे व्यवस्थित आपण उलटे मारून ठेवलेत ना की त्याचं पाणी व्यवस्थित निथरतं आणि ते सुकतातही, म्हणजे पाण्याचे थेंब जास्त त्याच्यात पडत नाही आणि भांडे देखील चांगले राहतात. त्यानंतर भरपूर जणींकडे किचन ओट्यावर अशा पद्धतीचा पसारा घेतलेला आहे. मलाही सवय होती आधी, पण खूपदा विचार केला की याच्यामुळे किचन ओटा किती भरलेला दिसतो आणि अनऑर्गनाइज दिसतो, म्हणजे व्यवस्थित मांडणी दिसत नाही आणि असं कळतं की किती अस्तव्यस्त ठेवलेलं आहे, पसारा दिसून येतो. मग अशा वेळेस काय करायचं, एक तर तुम्ही रॅक घेऊ शकतात. अशा भरपूर रॅकात हल्ली बाजारात माल लागलेले आहेत या पद्धतीच्या रॅक. आधी मी या रॅकमध्येच ठेवत होती, पण घर चेंज झालं त्याच्यामुळे मग मी दुसरी एक युक्ती इथे वापरलेली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांच्यासाठी सांगते आहे की असा एक ट्रे मिळतो प्लास्टिकमध्ये. आता जर तुम्ही ट्रे घेणार असाल तर स्क्वेअर शेपमध्येच घ्या. गोल राऊंडचा स्क्वेअर घेतला ना तर तो जागा जास्त अडकवतो. हा कसा एका रांगेत व्यवस्थित बसतो, त्याच्यामुळे काय होतं, जागाही वाचते आणि ते दिसायला छानही दिसतं. तर असा ट्रे ठेवताना तर त्यात जर तुम्हाला तेलाची कॅन ठेवायची असेल ना, तेलाची बाटली, तर आधी तेलाच्या बाटलीसाठी तुम्ही एक असा पुठ्ठा त्याच्यात ठेवा, थोडासा तुकडा. पेपरही ठेवू शकतात, पण मग बऱ्याचदा काय होतं झुरळ घुसून बसतात. ज्यांच्या घरात झुरळचा प्रॉब्लेम असेल ना तर त्यांनी अजिबात पेपर ठेवायचा नाही. तेलाच्या बॉटलच्या खाली असं तुम्ही एक तुकडा ठेवायचा पृष्ठाचा. या पद्धतीने ते सगळं ठेवायचं. मिठाची बरणी, चहा साखरेचे डबे, म्हणजे जे हाताला लागतील अशा वस्तू आपण अगदी व्यवस्थित याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि या पद्धतीने आता बघा, आधी तुम्ही बघितलं कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतं आहे. एक कोपरा अगदी व्यवस्थित दिसतो आहे. सगळा सामान एका याच्यात ठेवला आणि तो घेतल्यानंतर जागच्या जागी ठेवतो. जर आपण याच्यामध्ये ठेवलेलं नसलं तर डबा कधी इथे ठेवला जातो, कधी असा ठेवला जातो इथल्या इथे. त्याच्यापेक्षा याच्यात ठेवलं तर नवीन व्यक्ती जरी असेल तरी तिने चहा ठेवायला घेतला तर ती साखर टाकली चहामध्ये की तो डबा पुन्हा इथे ठेवेल, चहा पावडर टाकली की डबा पुन्हा इथे ठेवेल. तर ह्या सगळ्या वस्तू इथे अशा छान मस्त अशा बसून जातात. छोटं असेल, रेंटेड असेल, पण तरीही तुम्हाला ते अगदी वेल ऑर्गनाइज्ड आणि अट्रॅक्टिव्ह ठेवायचं असेल, म्हणजे खूप सुबक मांडणी त्याची दिसली पाहिजे, सुंदर आणि प्रसन्न दिसलं पाहिजे किचन, तर अशा नॉन मॉड्युलर छोट्या आणि रेंटेड किचनला आपण अजून कुठल्या टिप्स वापरून चांगलं ठेवू शकतो तेही मी तुम्हाला सांगते. तर हा खिडकीचा कप्पा आहे. आता ही खिडकी आपण सुनीसुद्धा ठेवू शकतो किंवा भारूड भरती ठेवण्यापेक्षा मी याला एकदम चांगलं ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. तर इथं असं म्हणतात की मातीचं चूल आणि मातीचं जातं किचनमध्ये असलंच पाहिजे, म्हणून मी हे ठेवलेलं आहे. ते ॲज अ डेकोर म्हणून पण चांगलं दिसतं आणि ते शास्त्र म्हणून देखील आपण पाळतो. त्याच्यानंतर तुपाचा डबा, लोणच्याचा डबा. आता नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळं मला ते तिथे ठेवणं गरजेचं आहे, कारण ते समोर दिसलं तर खाल्लंही जातं. त्यामुळे हा तुपाचा डबा आहे आणि हा लोणच्याचा डबा. आता याच्यामध्ये किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत सगळे, जसं की झुरळ मारायचा स्प्रे. आधी झुरळ होते, आता पळाले सगळे, झुरळ नाही. त्याच्यानंतर हा किचन स्प्रे आहे, किचन क्लिनिंग स्प्रे लिक्विड त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि हे एअर फ्रेशनर आहे, रूम फ्रेशनर. तर हे बेडरूम किंवा हॉलमध्ये मी नाही ठेवू शकत, कारण लहान मुलगी आहे घरात, ती कधी त्याचा कसा वापर करेल, रिस्की होऊ शकतं तिच्यासाठी ते, म्हणून मग मी इथे ठेवलं आहे, तिचा हात नाही पुरणार अशा ठिकाणी. आणि हे मी DIY बनवलेलं आहे.
तर हे DIY मी बॉक्सचं बनवलेलं आहे. काही नाही, एक बॉक्स कापून घेतलेला आणि त्याला छान कलर वगैरे करून घेतलं. याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवर बघू शकतात. आणि त्याच्यामुळे ही कॉर्नरसुद्धा एकदम छान दिसते. बाकी तिथे ज्या वस्तू मला लागतात जसे शतावरी पावडर, चिया सीड्स, आता उन्हाळा चालू आहे ते मी इकडे ठेवलं आहे. या मटक्यामध्ये हे चिल्लर असते, निधीला कधीतरी लागली तर पिगी बँकसारखं ठेवलेलं आहे मी. तर हा कॉर्नरसुद्धा अगदी छान दिसतो. म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा किचनमध्ये एंटर कराल ना तर मेसीनेस वाटणार नाही. भलेही थोडीफार गर्दी वाटू शकते पण ती अगदी व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे. कुठूनच किचन असं कसं ठेवलं आहे अस्तव्यस्त असं नाही. तर थोडं भरलेलं वाटतं जागा कमी असल्यामुळे, पण मग तरीही हाताला वस्तू सापडेल इतक्या सोप्या आणि सुबक पद्धतीत इथे मी याची मांडणी केलेली आहे. तर असाच उपयोग तुम्ही किचनची जी खिडकी असते त्याचा करू शकता. आता ही खिडकी साईडला आहे म्हणून उपयोग होतो. जर इकडे समोर खिडकी असती तर कदाचित मी एवढा सामान नसता ठेवला, कारण फोडणी देताना ती उडते. याच्या आधीचे 1-2 घरं होते की त्यांना समोर खिडकी होती, तर त्याच्यामुळे ते उडतं आणि सारखं ते क्लीन करत बसावं लागतं. इथे ते एवढे खराब नाही होत. हां, थोडीशी खिडकीतनं धूळ येते पण मग ती धूळ इझिली क्लीन होते चिकटपणापेक्षा, त्यामुळे ते मला ओके असतं. त्याच्यानंतर हे जे डबे आहेत ते मी छोट्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत, जे हाताशी लागणाऱ्या डाळी वगैरे असतात त्याचंच कारण हे की तिला पण टांगून दिलेली आहे. किचन ओटावर अजून गर्दी नको, कारण किचन ओटा बघायला गेलं तर खूप छोटा आहे. माठामुळे हे स्टँड तिकडे असायचं पण उन्हाळ्यामुळे आता माठ तिथे ठेवला, त्याच्यामुळे इथे ठेवायला लागलेलं आहे ते. आणि तो कॉर्नर जो आहे तो पूर्ण पॅक आहे म्हणून मी ते तिथे टांगून घेतलेलं आहे. आता अजून एक गोष्ट की फ्रीज माझ्या मुलीने लाटणं ठेवलं इथे खेळायला घेतलं. तर फ्रीज हा एक असा कप्पा असतो प्रत्येकीच्या घरातला, जो मी मॅक्झिमम ठिकाणी असा भरलेला पाहिला आहे. तर असं नाही करायचं. ठीक आहे, खूप कमी जागा असेल तर ठेवू शकता, किंवा ते कव्हर टाकतात ना त्या कव्हरवर पण ह्या बाजूने पूर्ण भरलेलं, ह्या बाजूने पूर्ण भरलेलं, कारण त्याला खिसे असतात. पण जर तुम्ही या पद्धतीने फ्रीज ठेवलं ना तर तुम्ही जेव्हा केव्हा किचनमध्ये एंटर कराल तर या पद्धतीने फ्रीजही छान दिसतं, मन मोकळं दिसतं आणि छोटं जरी असलं तरी ते प्रसन्न करणारं दिसतं आणि किचनची शोभा वाढवतं. तर असं हे आता हा पिगी बँक आहे. जसं तो पिगी बँक होता ना हत्तीचा, तसाच हा पिगी बँक आहे. आत्ता काही दिवसांपूर्वीच मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आधीच छोट्या काचेच्या बरणीत मी हा मनी प्लांट ठेवलेला होता. आत्ता हा मनी प्लांट मी याच्यामध्ये शिफ्ट केलेला आहे, जेणेकरून हे चांगलं दिसतं. तर ही एक महत्त्वाची टिप झाली. त्याच्यानंतर हे जे कप्पे असतात ते रोज झाडून झुडून स्वच्छ आणि डबे अगदी व्यवस्थितरित्या ठेवायचे, म्हणजे ते व्यवस्थित दिसले पाहिजेत. आता नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे आपण ते झाकू शकत नाही, ते पडदा वगैरे लावणं मला आवडत नाही. कपाट असलं गोष्ट वेगळी. तर या पद्धतीने आपण डबे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले पाहिजेत. आपल्यासाठी ठेवायचे की आपल्याला माहिती पाहिजे त्यात कुठलं पीठ आहे, त्यात कुठली ग्रॉसरी आहे, किराणा एक्स्ट्राचं कशात भरलेला आहे. आता यावर मी एक्स्ट्राचं जे जेवण उरलेलं आहे ते खाली ठेवलेलं आहे. आता फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत कारण जेवायचे राहिलेले आहेत अजून हे म्हणून. तर या ठिकाणी खाली असं ऑर्गनाईज करून मी ठेवलेलं आहे. मिक्सर ठेवायला जागा नाही म्हणून मिक्सर तिथे अगदी व्यवस्थित खाली नाही ठेवू शकत म्हणून हा स्टूल उपयोगाचा नव्हता, तर तो तिथे ठेवून दिलेला आहे. राहिली गोष्ट आता ह्या रॅकची, तर रॅकमधचा पण मी व्हिडिओ याआधी टाकलेला आहे. आणि ही जी भांडी होती त्यांना ठेवायला जागा नव्हती, पण ही रोज लागतात मला ही भांडी. रोज म्हणण्यापेक्षा 2 दिवसाआड तरी लागतातच. त्याच्यामुळे त्यांना या पद्धतीच्या हुकने, मी किचन टूरच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे इन डिटेल, तर त्यांना टांगून ठेवलेलं आहे. तर तेही दिसायला चांगले दिसतात. आता भरपूर जणींना असं असतं की पिशवी, कॅरीबॅगच्या पिशवी जपून ठेवायला खूप आवडतात, पण त्या व्यवस्थित नाही जपत. समोरच दिसतील या पद्धतीने जपलेल्या असतात. तर याच्यामध्ये मी भरपूर अशा कॅरीबॅग, त्याच्यानंतर लागणारे कापड, पोळीचे वगैरे हे कापड आणि बाजाराच्या पिशव्या, हे सगळं अगदी एकत्रितरित्या ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने टांगून ठेवलेलं आहे, जेणेकरून समोरच्यालाही ते चुकीचं दिसणार नाही, म्हणजे खराब नाही दिसणार आणि माझ्या हातालाही ते लगेच सापडेल. तर या पद्धतीने व्यवस्थित असं आपण ऑर्गनाईज करून ठेवल्यात ना सगळ्या गोष्टी, तर आपल्याला पाहायलाही छान वाटतं. आणि अजून हा एक कप्पा आहे, तर तो ॲज अ डेकोर म्हणून आहे, पण तरीही मी सांगते आहे की चांगलं त्याला मी डेकोर करून ठेवलं, म्हणजे पाहताना तिकडे पाहिल्यानंतर प्रसन्न वाटेल. किचन टूरमध्ये हे 2 होते, पण हे नव्हतं, हे रिसेंटलीच बनवलेलं आहे. याचा आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे.
तर या पद्धतीने जर आपण किचन ऑर्गनाईज केलं ना, तर किचन नेहमी सुंदर आणि मस्त दिसतं आणि प्रसन्न देखील वाटतं. तर तुम्ही देखील प्रयत्न करा आणि तुमच्या किचनची मांडणी अगदी व्यवस्थितरित्या करा, म्हणजे जेणेकरून समोरच्याला किंवा आपल्याला तरी रोज रोज, कारण आपलंच काम असतं रोज रोज किचनमध्ये येण्याचं, तर ते अगदी छान दिसून येईल. वाटलं तुम्हाला आजच्या या टिप्स मला नक्की कमेंट करून सांगा. आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा. भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.